डॉक्टर संपदा मुंडे आज खऱ्या अर्थाने आज 5-6 दिवस झालं तरी त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही। तिचा खून केलेला आहे। त्या कुटुंबावर अशा प्रकारची एक म्हणजे एवढी अवस्था वाईट आहे। एक शेतकऱ्यांची मुलगी शिक्षण घेण्यासाठी काय करावं लागतं हे त्या मुंडे कुटुंबाला माहिती आहे आणि खऱ्या अर्थाने एवढं सगळं होत असताना त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि याचं कुठेतरी वेगळ्या पद्धतीने काही म्हणतं एक या ठिकाणी आयोगाच्या अध्यक्षा त्यांनी परवा साताऱ्यात जाऊन एक बाईट घेतली म्हणजे प्रेस घेतली आणि प्रेसमध्ये सांगितलं की त्या म्हणजे जे कोण पोलीस असतील त्यांची काही चूक नाही। ताई एक मुलगी आहे आणि एका मुलीने आत्महत्या केली आणि तुम्ही महिलाचं आयोगाचं अध्यक्षपद आहेत हे आपल्याला शोभतं का? हा माझा प्रश्न आहे। मी तमाम ऊसतोड कामगाराला मी आवाहन करतोय महाराष्ट्रातल्या बाबांनो, आज आपल्यातून संपदा मुंडे निघून गेलेले आहेत। त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी त्यांच्या आत्म्यात शांती लाभण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम ऊसतोड कामगाराला विनंती करतोय आपण सगळ्यांनी एक दिवस साखर सम्राटाचे कारखाने बंद ठेवावे एवढीच माझी विनंती आहे। भगवान बाबा गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादाने प्रेरित झालेला हा वंजारी समाज महाराष्ट्रामध्ये बरेचसे परिश्रम भगवान बाबांनी करून या शेतकरी समाज आणि ऊसतोडणी कामगार या समाजाला प्रेरित करून जे काही मुलं असतील मुली असतील घडल्या अभ्यास वगैरे करून आणि आज ती मुलगी MBBS डॉक्टर असताना एवढ्या मोठ्या पदावर जाऊन शिक्षणाच्या ज्ञानाने ती वर गेली, परंतु तिला काही अधिकारामध्ये स्वतःचं आयुष्य गमावं लागलं। काही राजकारणी असतील, समाजकारणी असतील, समाजकंटक असतील, उद्योजक असतील, साखर कारखाना असतील, अशा लोकांमुळं तिला तिचं आयुष्य गमावं लागलं आणि त्यामुळं हा वंजारी समाज या ठिकाणी पुणे या ठिकाणी जमा होऊन तिच्याबद्दल एक हळहळ व्यक्त करत आहे आणि आमचं एकच शेवटचं म्हणणं आहे की गुन्हेगाराला ही शिक्षा व्हायला पाहिजे। तिचा निश्चितच खून झालेला आहे असं आमचं सर्व वंजारी बांधवाचं मत आहे। तरी मेहरबानी करून ते संपदाताई मुंडे यांना न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे। जय बाबा।